जामखेड या ठिकाणी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या मरणोत्तर देहदान अवयवदान नेत्रदान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानातील दत्तात्रय गीते यांनी 501वा देहदान संकल्प फॉर्म नोंदवत प्रतिसाद दिला आहे। जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित देहदान प्रक्रिया ही दिवसेंदिवस वेगवान होत असताना दिसत असून याच अभियानाअंतर्गत या प्रक्रियेतील 501वा फॉर्म दत्तात्रय गोविंद गीते यांनी दाखल करत आपल्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलाय। शेतकरी कुटुंबातील गीते हे संत निरंकारी मिशन रजिस्टर दिल्ली शाखा दिघोळ तालुका जामखेड संघटनेच्या माध्यमातून काम करतात। वृक्षारोपण रक्तदान शिबिरे अशी अनेक समाजसेवी कार्य त्यांच्या हातून घडले आहेत। जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात हा फॉर्म भरून त्यांनी आपले मरणोत्तर देहदान केले। यावेळी अमित गंभीर दत्तात्रय गीतेसह सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अधिक माहिती दिली। तर अभियानामुळे जामखेडसह परिसरात देहदान हीच खरी दानशूरता हा संदेश प्रभावीपणे पोहोचत असून अधिकाधिक नागरिक या सामाजिक कार्यात सहभागी होताना दिसत आहेत। ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस चतुर्थ महाराष्ट्र एवं कैलासवासी सोवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान जामखेड आयोजित हा जो देहदानचा संकल्प या ठिकाणी आमचे आदरणीय संजूभाऊ कोठारी बऱ्याच दिवसापासून आणि बऱ्याच वर्षापासून त्यांच्या या सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतो। प्रत्येकाला ते प्रेरणा देत असतात। आज याच अनुषंगाने आमचे ते निरंकारी सत्संग संत निरंकारी मिशनचे दिघोळ गावाचे जे प्रबंधक आहेत आदरणीय दत्तात्रय गीतेदादा यांनी आज या ठिकाणी संजयभाऊ कोठारींच्या समक्ष या ठिकाणी आज हा जो देहदानाचा फॉर्म भरून दिला, तर मी दादांचं या ठिकाणी धन्यवाद मानेल, संजूभाऊचं सुद्धा धन्यवाद मानेल की त्यांनी या कामासाठी आम्हाला प्रेरणा बी दिली, सहकार्य बी केलं। मी भाऊला एवढीच विनंती करेल की मृत्यूनंतर त्यांनी जो आता सांगितलं की गाडी येऊन घेऊन जाते, तर जे काही पूर्ण कार्य असेल ते संजूभाऊंनी पुढे करावे ही मी त्यांना विनंती करतो आणि दोघांचंही या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि थांबतो। सद्गुरूंच्या कृपेने एक आम्हाला एक प्रेरणा मिळाली देहदान करण्याची, काहीतरी आपला कार्य लागावं म्हणजे आपलं शरीरही कार्य लागावं यामुळे प्रेरणा घेऊन मी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि माझ्या देहदानामुळं असे बरेच पुढे डॉक्टर तयार होणार आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून हजारो लोकांचे प्राण वाचणार आहेत। त्यामुळे मी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि आमचे आपले अमित महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वतःच्या एका प्रेरणेने मी हा निर्णय घेतला आहे। आमचे संजय भाऊ कोठारे यांच्या उपस्थितीने देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे। आणि हीच प्रेरणा घेऊन सगळ्या लोकांनी ज्या लोकांनी पाहायला मिळतो त्यांनी एक प्रेरणा घेतली पाहिजे। खरा परमार्थ कसा आहे आणि खरं लोकांचं सामाजिक कार्य कसं आहे हे आपल्या हातून कळलं पाहिजे। आपण हे जर आपला देह शेवट म्हणजे राखण्यापेक्षा लोकांच्या कामाला आला पाहिजे। आपल्यातून डॉक्टर तयार होणार आहेत आणि म्हणून हा मी देहदान करण्याचा निश्चय घेतला आहे। आणि सगळ्यांनी ही प्रेरणा घेऊन सगळ्यांनी केलं पाहिजे। आणि जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड आयोजित देहदान संकल्प अभियानामध्ये आज दिघोळ येथील दत्तात्रय गोविंद गीते दिघोळ तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर यांनी आज आमच्याकडे फॉर्म भरलेला आहे। आज त्यांचा 501 नंबरचा फॉर्म झालेला आहे। आत्तापर्यंत 501 लोकांनी फॉर्म भरलेले आहेत। यापैकी 26 जणांचे देहदान झालेले आहेत। मागच्या आठवड्यामध्ये शिरूर गोडनदी येथील एका व्यक्तीचं देहदान सुद्धा आम्ही केलेलं आहे। महत्त्वाचे म्हणजे यांचा मृतदेह मृत्यू झाल्यानंतर यांचा मृतदेह विखे पाटील फाउंडेशन अहिल्यानगर येथे पाठवला जातो। त्यांची गाडी येते आणि त्याच्यानंतर ते 12 डॉक्टर ते शिकतात आणि 12 डॉक्टर शिकून अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवतात। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड अहिल्यानगर।